पूर्ण झालाय आणि जे मार्गदर्शन करत आहेत अशा सर्वच लोकांकरता हा विषय अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा आहे. त्यासोबतच ज्यांना लेखन करायचं आहे, पुस्तकं लिहायची आहेत, त्यांच्याही करता किंवा लेख लिहायचे आहे, रिसर्च पेपर्स पब्लिश करायचे आहे, संशोधनपर लेख प्रकाशित करायचे आहे, त्या सर्वांकरता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आपल्यापैकी अनेकांना या विषयाची पुरेशी माहिती नसल्यामुळे अडचणी सुद्धा येऊ शकतात. अनेक प्रकारे आपण लिहिलेलं लेख, लिखाण, पुस्तकं नाकारले जाऊ शकतात, किंबहुना त्यावर आक्षेप देखील घेतले जाऊ शकतात. मग सगळ्यात पहिले आपण वाङ्मय चौर्य म्हणजे काय हे आधी लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या लेखकांनी लिहिलेल्या लिखाणातल्या कल्पना, लेख, माहिती किंवा त्यातील मजकूर त्या लेखकाच्या किंवा संपादकाच्या किंवा ज्यांनी कोणी ते मजकूर लिहिला असेल अशा व्यक्तीच्या संमतीशिवाय आणि त्याला योग्य ते श्रेय न देता वापरतो, त्यावेळेला वाङ्मय चौर्य घडून येत असतं. आणि म्हणून चुकूनही कटपेस्टची मेथड पुस्तक लिहिताना, लेख लिहिताना वापरू नये, कारण त्यातून आपण मोठ्या अडचणीत येऊ शकतो. जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याचं, दुसऱ्या शिक्षकाचं, दुसऱ्या संशोधकाचं कार्य आपल्या नावाने खपवण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या साधनातून, माध्यमातून घेतलेली माहिती त्याबद्दल योग्य पुरावा न देता वापरतो, अशा सर्व परिस्थितीत वाङ्मय चौर्य घडून येतं आणि त्याबद्दलची अनेक कारणं असू शकतात. एका संपादकाने एका लेखकाला पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी लिहिलं की तुम्ही लिहिलेलं लिखाण अत्यंत उत्तम आणि मूलभूत स्वरूपाचं आहे, परंतु जे मूलभूत स्वरूपाचं आहे ते उत्तम नाही आणि जे उत्तम आहे ते मूलभूत स्वरूपाचं नाही. बरेच वेळा असं होतं, आपण आपल्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करतो, तो मजकूर चांगला योग्य दर्जाचा होत नाही आणि मग त्याला दर्जा प्राप्त करून देण्याकरता आपण त्यात इतरत्र स्रोतातून प्राप्त झालेला मजकूर त्यात टाकण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा जो आपला प्रयास आहे, यामुळे अनेक अडचणी आपल्या पुढे येऊ शकतात, येत असतात. चांगल्या संशोधनपर मासिकांमध्ये, संशोधनपर पत्रिकांमध्ये अशा प्रकारचं लिखाण स्वीकारलं जात नाही. आता तर विद्यापीठांनी आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने काही विशिष्ट प्रकारच्या संशोधन पत्रिकातच आपले लेख प्रकाशित झाले पाहिजे असा आग्रह धरला आहे. स्कोपस इंडेक्स असेल किंवा विद्यापीठांनी मंजूर केलेली यादी असेल, अशाच संशोधनपर पत्रिकांमध्ये आपले लेख छापून आले पाहिजे असा आग्रह धरला जातो आणि त्यामुळे तर आपल्याला याची काळजी घ्यायला पाहिजे. हे कशा कशा प्रकारचं वाङ्मय चौर्य असू शकतं? एखाद्या विशिष्ट स्रोतातून जेव्हा आपण माहिती घेतो, साधनाचा वापर करतो, लेखांचा, पुस्तकांचा, इंटरनेट अर्थातच त्याच्यात समाविष्ट आहे, त्या सर्व स्रोतांचा जर योग्य प्रकारे उल्लेख केला नसेल तर वाङ्मय चौर्य घडून येतं. एखाद्या अप्रकाशित लेखातील परंतु कोणीतरी लिहिलेल्या लेखातील माहिती, मजकूर आपण सहजपणे उचलण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला असं वाटतं हे कोणाला कळणार नाही, त्याही वेळेला वाङ्मय चौर्य घडून येतं. जेव्हा एखाद्या संशोधकांनी प्रत्यक्ष माहिती गोळा करून एखादा संशोधनपर लेख लिहिला असेल, सिद्धांत लिहिला असेल, त्या सिद्धांतातील स्टॅटिस्टिकल सांख्यिकीय माहिती त्याला योग्य श्रेय न देता किंवा शासनाने एखादा अहवाल प्रकाशित केला असेल, एखाद्या संस्थेने एखादा संशोधनपर अहवाल किंवा आलेख प्रकाशित केला असेल, त्यात काही सांख्यिकीय माहिती असेल, तर ती माहिती, तो टेबल घेताना आपण त्याच्या खाली ही माहिती आपण कुठून घेतली आहे याचा स्रोत नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. एक अजून वेगळा प्रकार आहे की आपण काय करतो, एखाद्या पुस्तकातले 15 पॅरेग्राफ घ्यायचे तर पहिला पॅरेग्राफ घेतो, पहिला परिच्छेद आपण लिहितो, मग दुसरा परिच्छेद आपल्या मनाने लिहितो, परत तिसरा परिच्छेद त्याचा, चौथा परिच्छेद आपला, असं आपण खांदेपालट करत लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्याही वेळेला वाङ्मय चौर्य होतं. आणि काही वेळा काही वाक्य एका पॅरेग्राफ मध्ये दुसऱ्याची घ्यायची, मग आपण 2-3 पॅरेग्राफ लिहायचे, मग परत 2-3 परिच्छेद त्याचे घ्यायचे, मग परत आपलं 4-5 परिच्छेद द्यायचे. आपल्याला वाटतं असं केलं तर कळणार नाही, याला मोसियात प्लॅगरिझम असं म्हणतात. या सगळ्या गोष्टी हुडकून काढता येतात आणि म्हणून कधीही स्वतःला प्रमाणाबाहेर जास्त चतुर समजण्याचा प्रयत्न करणं अंगाशी येऊ शकतं. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देणार आहे. आपल्यापैकी अनेकांना महान गायक किशोर कुमार यांचा परिचय असेल. त्यांनी एक चित्रपट तयार केला, त्याचं नाव होतं बेगुनाह. या चित्रपटात एका अमेरिकन विनोदी नटाची, डॅनी के नावाच्या नटाची गाण्याची पद्धत त्यांनी सहज जशीच्या तशी अगदी हुबेहूब उचलली होती आणि त्यामुळे
त्यांच्यावर खटला भरण्यात आला. ऐका जरा. मला वाटतं ऑडिओ होत नाही सुरू, तर आपण पुढे जाऊया. कोडॅक कंपनीने देखील पोलोराईड नावाच्या कंपनीने संशोधनातून निर्माण केलेलं नवीन फोटोग्राफीचं तंत्रज्ञान आपण आता हा आवाज जो ऐकला हा किशोर कुमार यांचा आहे, पण श्री डॅनिके अशाच प्रकारचं गाणं म्हणत असत आणि त्यामुळे हा वाङ्मय शौर्याचाच प्रकार मानला गेला. कोडॅक कंपनीने फोटोग्राफीच्या क्षेत्रात मोठं नाव कमवलं होतं, परंतु त्यांना मात देणारी नवीन तंत्रज्ञान पोलोराईड नावाच्या कंपनीने शोधून काढलं, डिजिटल फोटोग्राफीचं तंत्रज्ञान. आणि त्याच्यामुळे कोडॅक कंपनीला मोठा धक्का पोहोचला. त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम व्हायला लागला आणि म्हणून त्यांनी ते तंत्रज्ञान सही तसंच्या तसं स्वतः वापरण्याचं ठरवलं. पोलोराईड कंपनीने कोडॅक कंपनीच्या विरुद्ध खटला दाखल केला आणि अर्थातच कोडॅक कंपनीला फार मोठी नुकसान भरपाई पोलोराईडला भरून द्यावी लागली. मग वाङ्मय चौर्य म्हणजे नक्की काय? जेव्हा परिच्छेद, वाक्य, उतारे किंवा काही विशिष्ट प्रकारचे चित्र आपण दुसऱ्याकडून त्याचं नाव नमूद न करता घेत असतो, त्यावेळेला ते वाङ्मय चौर्य होतं. एखाद्या गोष्टीचा जो कोणी उत्तम उतारा तयार केला असेल, लेख लिहिला असेल, कथा लिहिली असेल, कादंबरी लिहिली असेल, त्याच्यात थोडेसे बदल करून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी नवीन मसाला टाकून किंवा त्या कादंबरीत नावं फक्त बदलून आपण जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते देखील वाङ्मय चौर्य होतं बरं. मग हे काय आहे? एखाद्या माहितीची जशीच्या तशी नक्कल करणं, पूर्व परवानगी न घेता, अधिकार नसताना त्या माहितीचा उपयोग करणं, जी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे परंतु ज्याच्याकरता परवानगी घेणं आवश्यक आहे, अशी परवानगी न घेता तिचा लेखामध्ये, कथेमध्ये, संशोधनात वापर करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेषतः प्रकाशित साहित्याचा अयोग्य प्रकारे वापर करणं, या सर्वांचा समावेश वाङ्मय चौर्यात होतो. तुम्ही कदाचित काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आपण जर चांगले वाचक असाल तर बरेच वेळा असं लक्षात येतं की मराठीमध्ये एखादी कविता उपलब्ध असते, तशीच कविता इंग्रजीत असते, पण बरेच वेळा ही इंग्रजी कविता 10, 20, 50 वर्ष अगोदर लिहिलेली असते. मराठी कवींनी त्या कवितेचा भावार्थ लक्षात घेऊन तशीच प्रकारची कविता लिहिली असते. याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं तर वॉल्ट व्हिटमॅन या नावाच्या अमेरिकन कवींनी वी शॅल सक्सीड नावाची एक कविता लिहिली. त्याचं हिंदी रूपांतर झालं हम होंगे कामयाब. अबू बेन आदम या नावाची एक कविता इंग्रजीत आहे, अबू बेन आदम मे हिज ट्राईब ग्रो. त्याच्यावरून स्वप्नी गाढ निमग्न भोज असता येईल जागृती त्याजला, अशी कविता मराठीत तयार झाली. तर अशा प्रकारे अनेक वेळा लोक कळत न कळत, ठरवून अथवा विना उद्देशाने वाङ्मय चौर्य करीत असतात. याचं आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हणजे हाऊ ओपल मेहता गॉट किस्ड गॉट वाईल्ड अँड गेट ए लाईफ या नावाची कादंबरी एका अमेरिकन लेखकाने लिहिली. तिची सही नक्कल एका बाईने केली. त्याच्यावर खटला दाखल झाला, तिला $10 मिलियन दंड झाला. आपण जंजीर किंवा शोले हे चित्रपट पाहिले असतील. हे चित्रपट मूळ इंग्रजी चित्रपटांची नक्कल आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. डेथ राईड्स ए हॉर्स वरून जंजीर, तर मॅग्निफिसंट 7 वरून शोले हा चित्रपट तयार करण्यात आला होता आणि ते त्यांची बऱ्याच प्रमाणात नक्कल होती. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग आपण नक्कल का करतो? आपल्याला अशा प्रकारे वाङ्मय चौर्य करण्याचा मोह का होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिले तर आळस. आपल्याला नवीन काही करायची इच्छा असते, पण त्याच्याकरता परिश्रम करण्याची मात्र आपली मानसिक आणि शारीरिक तयारी नसते. कुठेतरी तयार माल मिळाला तर फार बरं होईल अशा प्रकारची भावना आपली असते आणि त्याच्यामुळे आपण इतरांनी लिहिलेलं, इतरांनी केलेलं संशोधन, लिहिलेलं लिखाण याची नक्कल करतो. कधी कधी इच्छा असते परंतु आपल्यामध्ये ती क्षमता आणि इच्छाशक्ती नसते. खूप वेळ बसून लिखाण करायचं, संशोधन करायचा जे साहस, जिद्द आणि प्रयास, परिश्रम करण्याची मनाची तत्परता पाहिजे, त्याचा अभाव असतो. त्यामुळे देखील आपण वाङ्मय चौर्य करतो. कधी कधी बुद्धिमत्तेचाच अभाव असतो, आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही, मग आपण दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टीची नक्कल करून ती आपल्या नावाने खपवण्याचा, दुरुपयोग करण्याचा देखील एक साहसी प्रयत्न करतो.
कधी कधी आपल्याला एखादं काम ठराविक वेळेत पटकन करायचं असतं, पण आपल्यापाशी तेवढा ज्ञान नसतं, क्षमता नसते, मग आपण काहीतरी झटपट उत्तर शोधून काढतो आणि ते उत्तर शोधताना इतरांच्या साहित्याची, संशोधनाची नक्कल करतो. एखादी गोष्ट आपण वेळेत करायला पाहिजे त्या वेळेत ती पूर्ण करत नाही. मग जेव्हा अगदी अंतिम वेळ घटका जवळ येते, त्यावेळेला घाईगर्दीने काहीतरी करायचं म्हणून इकडून उचल तिकडून उचल असं करून आपण वाङ्मय चौर्य करतो. आपण कदाचित मोझार्ट नावाच्या प्रख्यात संगीतकाराचं नाव ऐकलं असेल किंवा विवाल्डी नावाच्या संगीतकाराचं नाव ऐकलं असेल. त्यांच्या अनेक संगीत रचना अत्यंत उत्तम आणि श्रेष्ठ दर्जाच्या आहेत, परंतु त्यांच्या अनेक नकला देखील उपलब्ध आहेत. ओ हेनरी नावाच्या प्रख्यात कथाकाराच्या तर कितीतरी गोष्टी मराठीत ओ हेनरीचं नाव न घेता वेगवेगळ्या लेखकांनी त्यांची नक्कल उतारली आहे. कथा जशी त्या तशी ठेवली आहे, फक्त तिला मराठी बाज चढवलेला आहे. शेरलॉक होम्स बद्दल कोणाला माहित नाही. एक जगद्वितीय असा रहस्य कथांचा बादशाह, त्या पात्राला धरून अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची पात्र तशीच रंगवली आहेत आणि त्याच्यातून त्या पात्राची थोडी बहुत नक्कलच झालेली आहे. याचं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपण कदाचित बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेला धनंजय आणि छोटू हा होम्स आणि वॉटसन वरूनच उतरलेला आहे, किंवा गुना दातार यांचा चतुर माधवराव आणि त्यांचा सहकारी हे बळवंतराव हे देखील त्याच्यावरूनच उचललेले आहे. व्योमकेश बक्षी ही देखील होम्सचीच एक प्रकारची नक्कलच आहे. मग अशा प्रकारच्या नकला आपण का करतो? कारण ती पात्र, त्या कथा, ते लिखाण, ती कलाकृती, ते संशोधन आपल्याला मनापासून खूप श्रेष्ठ दर्जाचं वाटतं. तसं आपण करावं असं वाटतं आणि कधी कधी मग त्या संशोधनाच्या लिखाणाच्या प्रेमात पडल्यामुळे आपण त्याची नक्कल करतो. प्लॅगरिझम कोणकोणत्या प्रकारे होत असतो, वाङ्मय चौर्य कोणकोणत्या प्रकारे होतं, हे जरा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या साहित्याचा, साधनाचा, माहिती स्त्रोताचा जेव्हा आपण प्रमाणाबाहेर जास्त वापर करतो, म्हणजे जेव्हा आपण 100 पानांचं लिखाण करतो त्यातले 89 पानं जर दुसरीकडूनच आपण घेतली असतील, एका विशिष्ट स्त्रोतातून घेतली असतील, तर ते खचितच मोठं वाङ्मय चौर्य. आपण कधी कधी खूप चतुरपणे नक्कल करतो. काही वाक्य बदलून टाकायची. माझा एक मित्र आहे, तो मला म्हणाला, मी नक्कल करतो पण कधी कोणी हुडकू शकत नाही. म्हटलं कसं काय रे बाबा? तर तुम्हाला प्रत्येक पॅरेग्राफ मधलं पहिलं वाक्य मी चोरतो, दुसरं तिसरं वाक्य मी दुसऱ्याच आपलं स्वतःच लिहितो, परत एक वाक्य चोरतो. याला आपण सिस्टमॅटिक कॉपिंग, अगदी हुशारीने केलेली नक्कल समजूया. पण हे देखील उघडकीला येतं बरं. कधी कधी आपण एखाद्या माध्यमातून एखादी माहिती घेतो, आपल्याला वाटतंय कधीच कोणाला कळणार नाही, कोण एवढा शोध घेणार आहे. अशा वेळेला जेव्हा आपण ही जी उधारी करतो ती उघडकीला येऊ शकते, तेही वाङ्मय चौर्य आहे. कधी कधी आपण एखादी गोष्टीची उधार नक्कल करतो, मग त्याला आपल्या मनाने आपल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे स्त्रोत लक्षात येणार नाही. परंतु एक लक्षात ठेवा, इतकी सुंदर आणि इतकी व्यवस्थित नक्कल करायला खूपच बुद्धिमत्ता लागते. त्यापेक्षा स्वतःचं लिखाण लिहिणं केव्हाही चांगलं. कधी कधी आपण संदर्भ बदलतो. एखादं संशोधन औरंगाबादला झालं असेल, औरंगाबादच्या ठिकाणी नागपूर किंवा पुणे टाकलं तर काय लक्षात येणार आहे असं आपल्याला वाटतं. विदर्भाच्या ठिकाणी मराठवाडा केला, मराठवाड्याचा कोकण केला तर कधीच कोणाला कळणार नाही असं वाटतं. असं होत नाही. आणि एकाच वेळेला अनेक माध्यमातून आपण जर माहिती गोळा केली तर आपल्याला वाटतं इतके सगळे स्त्रोत कोण पाहणार आहे, तेही लक्षात येऊ शकतं. या सगळ्या प्रकारे आपण वाङ्मय चौर्य करीत असतो. मग याचे काय परिणाम होतात हे आपण समजून घेतले पाहिजे. सगळ्यात पहिला म्हणजे जर वाङ्मय चौर्य केलं असेल आणि ते मनापासून आणि योग्य प्रकारे आणि चतुर्याने झालं नसेल, तर आपला स्वतःचा पराभवच आपण घोषित करत असतो. कारण ती नक्कल फार दर्जेदार नसते, अत्यंत हिणकस स्वरूपाची असते आणि त्यामुळे ही नक्कल आहे हे तर लक्षात येतच, पण हिणकस स्वरूपाची आहे हे देखील लक्षात येतं. क्षमता नसताना जेव्हा आपण आपली बुद्धिमत्ता दाखविण्याचा प्रयत्न करतो, आपण फार विद्वान आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो, असा आव आणतो, त्याही वेळेला ही नक्कल उघडकीला येते. कारण लोकांना तुम्ही कोण आहात हे कधीतरी कळत असतंच. कधी कधी आपल्या खऱ्या क्षमतेचा आपण लोकांना परिचय करतो. प्रत्यक्षात असा अनुभव आहे माझा की लोक स्वतंत्रपणे जेव्हा लिखाण करतात, आपल्या मनापासून विचारपूर्वक लिखाण करतात, अधिक उत्तम लिखाण करू शकतात. परंतु तशा प्रकारे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा, ज्ञानाचा वापर न करता इतरांचं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो, आपल्या स्वतःच्या क्षमतेचा आपण पराभव करतो, तेही लक्षात येतो. याच्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला मोठा हानी पोहोचते आणि कधी कधी त्यामुळे आपल्याला दंडही होऊ शकतो. याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायला पाहिजे. अनेक चित्रपटांच्या कथा दुसऱ्या चित्रपटांमध्ये त्या दिग्दर्शकांनी, कथा लेखकांनी वापरल्या असतात. जेम्स बॉन्ड या प्रख्यात नायकाच्या चित्रपटांची सही नक्कल हिंदीमध्ये किती वेळा झाली आहे हे सांगावयाची आवश्यकता नाही.
त्याचंच उदाहरण द्यायचं म्हणजे जेम्स बॉन्डचाच एक चित्रपट होता, द वर्ल्ड इज नॉट इनफ. त्या चित्रपटाची दुसऱ्या चित्रपटाशी तुलना केली असता त्यातील कथानकात मोठं साम्य दिसून आलं आणि म्हणून चित्रपट दिग्दर्शकांनी अर्धवट झालेला चित्रपट पुन्हा बदलून टाकला आणि नव्याने कथानक लिहिलं. बरेच वेळा अशा प्रकारची काळजी घेणं हे नंतर फार सोपं असतं, चांगलं असतं, हिताचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट मूळ आहे, जी गोष्ट पहिले तयार झाली आहे, ज्यामध्ये आपल्या प्रतिभेचा आविष्कार दिसून आला आहे, अशा गोष्टी कायम राहतात. ओरिजिनलला कधीच धक्का पोहोचत नाही. जे सर्वश्रेष्ठ दर्जाचं कार्य असतं ते काळाच्या ओघात देखील अनेक आघात सहन करून टिकून राहतं, कारण ते श्रेष्ठ दर्जाचंच असतं. ज्याच्यापाशी खरी बुद्धिमत्ता आहे त्याला कुठल्याही गोष्टीची नक्कल करायची आवश्यकता नाही. आणि हीच गोष्ट फाउंटन हेड नावाच्या एका कादंबरीत, याचा मराठीत अनुवाद झालेला आहे, आपण जरूर वाचा. आयन रँड नावाच्या लेखिकेने एक कथा लिहिली आहे, कादंबरी म्हणूया, तिचं नाव आहे फाउंटन हेड. या कथेत दोन पात्र आहेत. एक पात्र अत्यंत प्रतिभावान आहे, तर दुसरं त्याची नक्कल करणारा आहे. एक लक्षात घ्या, नक्कल करणारा व्यक्ती बरेच वेळा मूळ बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसापेक्षा कधी कधी मोठा यशस्वी होतो, परंतु त्याचं यश अल्पकालीन असतं. ज्या क्षणाला मूळ प्रतिभा असणारा व्यक्ती आपलं कार्य थांबवतो, याचा झरा आपोआपच आटतो. आणि म्हणून या फाउंटन हेड कादंबरीतला जो खरा नायक आहे रोअर्क नावाचा, तो असं म्हणतो नक्कल करणाऱ्या माणसाला, अरे किती दिवस माझी नक्कल करून जगशील, ज्या दिवशी माझा मृत्यू होईल तुझा मृत्यू आपोआप झालेला असेल. अशा अनेक प्रकारच्या कथा त्याच्यामध्ये नक्कल कोणीतरी केलेली आहे, कुठलं तरी उतारा उचललेला आहे, आपल्याला नेहमीच लक्षात येतात. आणि ती गोष्ट फारशी चांगली नाही. अनेक शिक्षकांना, प्राध्यापकांना, तज्ज्ञांना, लेखकांना, कलाकारांना याच्याकरता शिक्षा देखील झाल्या आहे. मग आपण कॉपी का करतो, नक्कल का करतो? त्याची काही कारण आहे. एक तर आकर्षण. एखादी कथा वाचल्यावर आपल्याला ती फार उत्तम वाटायला लागते. एखादं लेख किंवा लिखाण वाचल्यावर आपण त्यांनी फार प्रभावित होतो. मग असं वाटतं असंच काहीतरी मी लिहिलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीच्या, कथेच्या, लेखनाच्या प्रेमात पडतो, तेव्हा आपण आपसूकपणे नकळत त्याची नक्कल करायला लागतो. आपण अनेक वेळा कलाकारांना पाहतो पडद्यावर, त्यांची ऍक्टिंग पाहून, त्यांचे अभिनय पाहून आपल्याला विलक्षण आनंद होतो. मग आपण आपल्या जीवनात देखील तसंच वागण्याचा प्रयत्न करतो. हा आपल्या मनावर झालेला त्या कलाकृतीचा प्रभाव आहे, हा सहसा टाळता येत नाही. काही गोष्टींबद्दल आपल्याला मोठं आकर्षण असतं, त्याच्याही मुळे आपण नक्कल करतो. कधी कधी अशा प्रकारच्या नकली करण्याची इच्छा, तीव्र इच्छा आपल्या मनात येते, कारण त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी चांगलं शिकता येईल असं आपल्याला वाटतं. कधी कधी पर्याय नसतात. एखादं कार्य इतकं उत्तम दर्जाचं झालं असतं की त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं कार्य आपण करू शकणार नाही असं आपल्याला वाटतं, आणि मग आपण त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा माहितीच उपलब्ध नसते, तो एकमेव स्रोत असतो, म्हणून आपण तोच स्रोत कसा वापरता येईल याचा विचार करतो. काही वेळा इच्छा किंवा घाई किंवा त्वरित परिणाम या सगळ्या गोष्टींमुळे आपण नक्कल करीत असतो, आणि ही नक्कल करणं अयोग्य असतं. एक जरा ऐका. हे जे संगीत आपण आता ऐकलं, हे काही टायटन वॉचेसचं नाही, हे मोझार्टचं आहे. परंतु टायटन वॉचेसच्या जाहिरातीमध्ये याचा वापर करण्यात आला. आपल्याला बरेच वाटतं इतकी सुंदर जाहिरात, इतकी सुंदर संगीत रचना, परंतु ते कोणत्या तरी श्रेष्ठ कलाकाराने केलेली असते. खूप दर्जेदार गोष्टी, चित्रपट, पेंटिंग्स, यांच्यामध्ये असणाऱ्या कल्पना हजारो लोकांना एकाच वेळी प्रभावित करतात, अनेकांना प्रेरणा देतात, अनेकांना प्रोत्साहन देतात, पण त्याची नक्कल मात्र गुन्हा आहे. कधी कधी नवीन कल्पना आपल्याला सुचत नाही, पण आपल्याला काहीतरी नवीन वेगळं करायची इच्छा असते. मग आपण अशा श्रेष्ठ कलाकृतींची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. जो मूलभूत बुद्धिमत्ता असणारा, प्रतिभा असणारा कलाकार असतो, बुद्धिमान असतो, संशोधक असतो, त्याला एकाच वेळी अनेक कल्पना सुचतात आणि त्याच्यामुळे त्याची नक्कल करण्याची भावना इतरांना होत असते. आपण जे के रॉलिंग यांचं नाव ऐकलं असेल. त्यांनी हॅरी पॉटर नावाचे अत्यंत उत्तम कथानक असणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या, पण त्याचा परिणाम काय झाला, नंतर हॅरी पॉटर सारख्या अनेक कथा, कादंबऱ्या आपोआपच अक्षरशः पुरासारख्या बाजारात आल्या. याचं कारण असं की एखादी कल्पना श्रेष्ठ असेल आणि ती जर यशस्वी झाली असेल तर तिची नक्कल करण्याची भावना प्रत्येकाला होते. मोठ्या श्रेष्ठ कलाकृती आपल्याला प्रभावित करतात, त्यांचं अनुनयन करावं, त्यांचं अनुकरण करावं असं आपल्याला वाटतं.
तशा प्रकारचं लिखाण करून नंतर आपण त्याच्यातून काहीतरी चांगलं शिकू शकू. आपण एक प्रकारची अप्रेंटिसशिप करत आहोत असं आपल्याला वाटतं आणि त्या नकला आपण करायला तयार होतो. संशोधनात तर अशा प्रकारच्या वाङ्मय चौर्याचे अनेक प्रकार दिसून येतात आणि अनेक काळापासून संशोधन आणि वाङ्मय चौर्य यांच्यातला परस्पर संबंध प्रस्थापित झालेला आहे. कधी कधी एखाद्या संशोधकाने एखाद्या मोठ्या प्रयोगावर काम केलं असतं. तो प्रयोग फार यशस्वी झाला असतो. त्या प्रयोगाचे परिणाम, त्या प्रयोगाचे निकाल खूपच प्रभावित करणारे असतात. मग असा प्रयोग आपण करावा अशी प्रेरणा, अशी बुद्धी, अशी इच्छा इतरांनाही होते. कधी कधी ही जी नक्कल असते ना, ही अपघाताने होते. त्याच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. कधी कधी एखादा प्रयोग एकाच पद्धतीने करता येतो. दुसरी चांगली पद्धत आपल्याला सहसा सापडत नाही. मग आपण तीच पद्धत वापरण्याचा प्रयत्न करतो, पण त्यावेळेला आपण वाङ्मय चौर्य करीत असतो. कधी कधी माहिती नसते की दुसऱ्यांनी असा प्रयोग केलेला आहे. अमेरिकेत एखादा प्रयोग झाला असेल आणि त्याची जर आपल्याला भारतात माहिती नसेल, तर आपण अनवधानाने तशाच प्रकारचा प्रयोग करीत असताना त्या पद्धतीची नक्कल करू शकतो. असं अनेक वेळा घडून आलेलं आहे. परंतु लक्षात ठेवा की चांगलं संशोधन बरेच वेळा प्रस्थापित कल्पनातून प्राप्त होत असतं. त्याला काही नक्कल म्हणता येत नाही. अनेक वेळा अत्यंत कल्पक प्रभावी कलाकृती दुसऱ्या कल्पनांवरून सुचल्या असतात. त्यांनाही नक्कल म्हणता येत नाही. कधी कधी परस्पर भिन्न असणाऱ्या, कोणत्याही संबंध नसणाऱ्या कल्पना एकाच वेळी बाजारात, साहित्यात, संशोधनात उपलब्ध असतात. जेव्हा एखादा संशोधक अशा परस्पर भिन्न पण अस्तित्वात असणाऱ्या कल्पनांना जोडतो, ते देखील वाङ्मय चौर्य मात्र नाही. मग आता कोणकोणत्या प्रकारे वाङ्मय चौर्य होऊ शकतं हे जरा आपण लक्षात घेऊया. एखाद्या प्रस्थापित कलाकृतीला, लेखनाला जेव्हा आपण सुधारतो, सुधारित नवीन आवृत्ती करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला वाङ्मय चौर्य म्हणजे एखादी कथा अगदी 4 पानात एखादी लघुकथा एखाद्या व्यक्तीने लिहिली असेल, पण खूप प्रभावी असेल. मग त्यात नवीन पात्रांची सरमिसळ करून, त्यात नवीन एखादी घटना, एखादा प्रसंग टाकून तीच कथा कादंबरीत रूपांतरित जर कोणी केली असेल, तर ती नक्कल आहे का? उत्तर हो असंच आहे. एखाद्या कथानक, एखादं संशोधक एखाद्या विशिष्ट परिस्थितीत घडून आलं असेल, विशिष्ट संदर्भात झालं असेल, तो संदर्भ आपण बदलून टाकतो आणि तेच संशोधन पुन्हा करून पाहतो. त्याही वेळेला वाङ्मय चौर्याची शक्यता असते. त्या संशोधनाचा स्वरूप आपण बदलून टाकतो. आपल्याला वाटतं आता काय करणार आहे कोणाला? कपडे बदललेला माणूस मूळ जो असेल तोच दिसत असतो हे आपण विसरून जातो. कधी कधी आपण त्या संशोधनाला पूर्णपणे बदलून टाकतो. त्याला एकदम एक यू टर्न देऊन, उलट वळण देऊन दुसऱ्या पद्धतीने करून पाहतो. कधी एक नवीनच दिशा आपल्याला दिसून येते आणि त्या दिशेने आपण प्रवास करतो, पण मूळ मात्र तेच असतं. कधी कधी एखाद्या ठिकाणी एखादं संशोधन कोणीतरी थांबवलं असतं, पुढे जाण्याचा प्रयत्न केला नसतो. तो धागा धरून आपण ते संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. या सर्वांमध्ये वाङ्मय चौर्य जरी असलं ना, तरी देखील तो गुन्हा मात्र नाही. तुमच्या असं लक्षात आलं असेल की एखादा प्रयोग कधीतरी अपयशी झाला होता आणि त्यानंतर त्या संशोधकांनी तो प्रयोग केला नाही. एखादा संशोधक एखाद्या विशिष्ट परिक्षेत्रात भागात झालं होतं. त्याचे निष्कर्ष निराशाजनक होते म्हणून तो प्रयोग कोणीतरी सोडून दिला होता. ते संशोधन कोणीतरी सोडून दिलं होतं. मग अशा वेळेला तोच प्रयोग आपण जर केला असेल तर त्याला वाङ्मय चौर्य म्हणता येणार. एखादा प्रयोग अपूर्णच राहिला असेल, पूर्ण करण्यापूर्वी काही कारणामुळे संशोधकांनी अपघातामुळे, मृत्यूमुळे, इतर कोणत्या कारणामुळे तो प्रयोग सोडून दिला असेल, त्याचीही आपण पुनरावृत्ती केली तर ते देखील वाङ्मय चौर्य नाही. काही प्रयोग केले असतात पण ते अपयशी झाले असतात. त्यातून अपेक्षित परिणाम साध्य झाले नसतात आणि म्हणून ते प्रयोग अपयशी म्हणून सोडून दिलेले असतात. त्याच्यात नवीन कल्पना, नवीन आधार गृहीतक घेऊन आपण जर ते संशोधन केलं, त्याला वाङ्मय चौर्य म्हणता येणार नाही. परंतु आपण मग वाङ्मय चौर्य का करतो? आपल्याला काही समस्या, काही अडचणी नेहमी भेटत असतात, आपल्या पुढे येत असतात. आपलं लिखाण नाकारलं जाईल अशी भीती वाटते. आपल्याला कधीतरी एखादं लिखाण आपण लिहिलं असेल आणि ते प्रकाशनाला पाठवलं, एखादा लेख पाठवला, तो त्याची पुनर्रचना करा असं बरेच वेळा लिहून येतं किंवा पुनर्संपादित करा असं लिहून. ते आपल्याला आवडत नाही. पुनर्संपादित करायचं म्हणजे पुन्हा मेहनत करायची, पुन्हा वाचून काढायचं, त्यातल्या लेखनातल्या त्रुटी शोधून काढायच्या. या सगळा जो काही आपला प्रयोग आहे, परिश्रम आहे, ते करायची इच्छा नसते म्हणून आपण वाङ्मय चौर्य करतो. कधी कधी आपलं आपलं लिखाण वारंवार परत येत असतं. त्याच्यामुळे निराश होऊन देखील लोक वाङ्मय चौर्य करतात. कधी कधी काही लिखाणांबद्दल अत्यंत तीव्र नापसंतीचे उद्गार संपादक किंवा परीक्षक काढतात. मग अशा वेळेला हताश होऊन देखील संशोधक किंवा लेखक नव्याने लिहिण्याऐवजी दुसऱ्याचे कोणाचे लिखाण त्यात समाविष्ट करून ते पुनर्सादर करण्याचा प्रयत्न करतात. अनेक प्रकारे वाङ्मय चौर्य होतो. एक सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे क्लोनिंग.
जसं एकाने लिहिलं आहे तसंच लिखाण आपण करायचं, फक्त संदर्भ बदलायचा. एखाद्या इंग्रजी कादंबरीत रॉबर्ट नाव असेल तर मराठीत रामराव करून टाकायचं. जेन असेल तर तिची जानकी करून टाकायची. असं केल्याने जे काही लिखाण होतं त्याला वाङ्मय चौर्य म्हणता येईल. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करायची. एखादा संशोधनामध्ये जो विशिष्ट परिक्षेत्र अभ्यासाकरता घेतलं असेल त्याच्याऐवजी नवीन परिक्षेत्र घेऊन तीच तंत्रज्ञान वापरून तीच माहिती तेच संशोधनाचं तंत्र वापरून लिखाण करायचं. काही वेळा 2 किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लिखाणांचं मिश्रण करायचं. हायब्रिड नावाचा एक प्रकार आहे. एक संशोधन जे पूर्ण झालंय आणि दुसरं एखादं अपूर्ण राहिलं असेल किंवा नव्याने सुरू झालं असेल, त्याच्या दोघांचं मिश्रण करून रिसायकलिंग हा प्रकार तर अनेकांना माहिती आहे. 4-5 ठिकाणचं लेखन घेऊन त्यातून 5वं लेखन निर्माण करण्याची पद्धत अनेकांनी आतापर्यंत प्रस्थापितही केली असेल. हे सगळं वाङ्मय शौर्य आहे. काही लोक स्मार्ट संपादक असतात, अत्यंत कुशल, हुशार. कुठून घेतलं हे कळू न देण्याची चतुराई त्यांच्यामध्ये असते. परंतु साहित्य मात्र त्यांचं नसतं. अशा हेही वाङ्मय चौर्यच आहे बरं. एखाद्या चांगल्या गोष्टीची नक्कल करणं, अशा अनेक प्रकारच्या वाङ्मय चौर्यांच्या पद्धती आपल्याला माहिती आहे. अनेक तज्ञ लोकांनी इतरांचे प्रयोग आपल्या नावाने फक्त थोडाफार जुजबी बदल करून छापण्याचा, लिखाण करण्याचा, नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक लेखकांनी दुसऱ्यांच्या लिखाणासारखंच लिखाण केलेलं आहे. जॉन डिक्सन कार यांचं उदाहरण देता येईल. एका प्रख्यात कादंबरीकाराने आर्थर कॉनन डायल यांनी शेरलॉक होम्स सारखं पात्र निर्माण केल्यावर त्याच सारखी कथानकं त्याच नावाने त्यांनी लिहिली आणि अनेकांना संशय देखील आला नाही की ही डॉयल यांनी लिहिली नाहीये. इतकं उत्तम दर्जाचं लिखाण होतं. पण हे वाङ्मय चौर्य आहे. कधी कधी अनेक कंपन्या, अनेक व्यवसाय दुसऱ्यांनी लावलेल्या शोधातून जे उपकरण साहित्य तयार झालं असेल तसंच उपकरण, तसंच साहित्य तयार करतात. आपल्याकडे याच्याकरता उल्हासनगर सिंधी असोसिएशन या नावाने एक प्रख्यात असणारी कदाचित संस्था आहे, मला माहिती नाही. लुधियाना किंवा चंदीगड भागात देखील अनेक जर्मन किंवा जपानी कंपन्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनांची नक्कल केली जाते असा आक्षेप घेतला जातो. आपण कदाचित चक्रव्यूह नावाचा श्री राजेश खन्ना या महान कलाकाराचा चित्रपट पाहिला असेल तर तो 39 स्टेप नावाच्या एका इंग्रजी चित्रपटाची सही नक्कल होती. मग आपण ही नक्कल कशा कशा प्रकारे करतो? शीर्षकांचं अनुकरण करणं. जसं शीर्षक दुसऱ्यांनी घेतलं असेल तेच शीर्षक आपण घेतो. संकल्पनांचं अनुकरण, संकल्पनांची नक्कल. ज्या संशोधनाचा अभ्यासाचा विषय असेल त्या अभ्यास विषयाची नक्कल. कधी कधी ज्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये एखादा अभ्यास झाला असेल तशाच प्रकारचं भौगोलिक क्षेत्राची निवड करणं. कधी कधी ज्या महत्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न समजून, गृहीतक समजून संशोधन झालं असेल तसंच संशोधन करणं. प्रयोगांची साधर्म्य किंवा साम्यता, अशा अनेक प्रकारे वाङ्मय चौर्य होत असतं. मी तुम्हाला याचं काही उदाहरण देणार आहे. काही शीर्षक बघा बरं जरा. ए स्टडी ऑफ सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स ऑफ वर्कर्स इन टेक्सटाईल मिल्स इन सोलापूर. आता हा एका विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास. मग आता हा दुसरा अभ्यास बघा. टेक्सटाईल वर्कर्स इन सोलापूर, ए स्टडी ऑफ सोशो इकॉनॉमिक प्रोफाईल. काही फरक आहे का हो? फक्त शब्द मागे पुढे झालेले आहे. अप्लिकेशन ऑफ EVA इन फायनान्शियल अनालिसिस ऑफ कंपनीज लिस्टेड ऑन BSE. आता हा विषय एकाने घेतला तर दुसऱ्याने घेतला EVA ऍज ए टूल फॉर फायनान्शियल अनालिसिस ऑफ सिलेक्ट कंपनीज, लिस्टेड कंपनीज. तर ह्या दोन्ही शीर्षकांमध्ये प्रचंड साधर्म्य आहे. एक प्रकारे ही वाङ्मय चौर्याचीच एक नमुना आहे असं म्हणता येईल. याचे कशा कशा प्रकारे, तर एखाद्या परिक्षेत्रात, भौगोलिक परिक्षेत्रात जो अभ्यास झाला असेल तसाच अभ्यास दुसऱ्या भौगोलिक परिक्षेत्रात करायचा. ज्या प्रकारची माहिती, साहित्य, सांख्यिकीय माहिती एकाने वापरली असेल, जे तंत्र वापरले असेल सांख्यिकीय विश्लेषणाचे, त्या सकट तसंच अभ्यास करायचा. ज्या पद्धतीने संशोधन झालं असेल तीच संशोधन पद्धती दुसऱ्यांनी वापरायची. या सगळ्या प्रकारांमध्ये वाङ्मय चौर्य दिसून येतं. बरीच वेळा ते उघडकीला पण येतं. याचं अजून तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ए स्टडी ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ शुगर केन इंडस्ट्री इन वेस्टर्न महाराष्ट्र हा एक विषय. शुगर केन इंडस्ट्री इन वेस्टर्न महाराष्ट्र, स्टडी ऑफ फायनान्शियल परफॉर्मन्स अँड प्रोग्रेस. दोन्ही विषयांमध्ये फारसा फरक नाही. एक प्रकारे हे वाङ्मय चौर्यच आहे. A critical analysis of determinants of job satisfaction in select regions in malls, select regions in malls in Pune, select malls in Pune region. Sorry. दूसरा विषय पहा, जॉब सॅटिस्फॅक्शन ऑफ एम्प्लॉईज इन मॉल्स, ए क्रिटिकल स्टडी ऑफ फॅक्टर्स अँड देअर इम्प्लिकेशन्स ऑन एम्प्लॉई बिहेवियर. पूर्णपणे साधर्म्य आहे. मग अशा प्रकारचे जेव्हा आपण विषय घेऊन अभ्यास करतो, मग संशोधनाकरता, आचार्य पदवी करता, विज्ञावाचस्पती पदवी करता, याच्यामध्ये मोठा अडचण येण्याची शक्यता असते.
मग आपण कल्पना कशा कशा प्रकारे वापरतो? जे साहित्य, मग ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, संशोधनाच्या अभ्यासाचा विषयाकरता कोणी वापरला असेल, त्याचाच वापर आपण पुन्हा पुन्हा करतो. ज्या माहितीचा कोणीतरी वापर केला होता, तीच माहिती आपण पुनरुत्पादन त्याचं करतो. कधी कधी निष्कर्ष देखील समान असतात. कधी कधी पाहणीचे जे काही अनुमान असतात, उपाययोजना सुचविल्या असतात, त्यामध्ये विलक्षण साम्य असतं. आणि त्यामुळे पहिलं संशोधन आणि दुसरं संशोधन यातून काहीही वेगळं आपल्याला पाहायला मिळत नाही. हे आपण टाळलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही पुस्तकांमधली, काही संशोधनपर लेखांमधली किंवा आचार्य किंवा विद्यावाचस्पती पदवीकरता सादर केलेल्या प्रबंधांमधली अनेक प्रकरणं एकसारखी असतात. पूर्वी एक 10-20 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी हे उघडकीला येत नसे, कारण याच्याकरता योग्य पद्धत उपलब्ध नव्हती. आता मात्र असं करणं हा मोठाच गुन्हा होणार आहे, हे कृपा करून लक्षात ठेवा. असं करू नका, कारण यामुळे जर अशा प्रकारची नक्कल कोणी केली असेल, तर ते उघडकीला यायला 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागणार नाही. टेबल्स आणि ग्राफ्स यांची सही नक्कल लोक करीत असतात, आपल्या मनाने लिहित नाहीत. काही लोकांना असं वाटतं 10-15 वर्षापूर्वी कोणीतरी लिहिलेलं कोण शोधायला गेलाय, आता कसं कोणाच्या लक्षात येईल? हा आपला गैरसमज आहे. संगणकामुळे आणि इंटरनेटमुळे या गोष्टींचा शोध घेणं अत्यंत सोपं झालं आहे. हे चुकूनही विसरू नका आणि मगच आपल्या लिखाणाला, संशोधनाला प्रारंभ करा. याचं उदाहरण देतो तुम्हाला मी एक. रिप्रोड्युसिंग द प्रोफाईल ऑफ पुणे रिजन फ्रॉम टेक्नो इकॉनॉमिक सर्वे ऑफ पुणे, पब्लिश बाय चेंबर ऑफ कॉमर्स. चेंबर ऑफ कॉमर्सनी पुणे जिल्ह्याच्या किंवा पुणे विभागाची जी माहिती प्रकाशित केली असेल, ती जशीच्या तशी तीच माहिती आपल्या प्रबंधामध्ये वापरू नका. एखाद्या कंपनीचं, एखाद्या उद्योग समूहाचं वित्तीय विश्लेषण जर समजा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर कोणी केलं असेल किंवा इतरत्र कोणत्या मासिकामध्ये, संशोधनपर लेखामध्ये, हे तसं वापरणं अगदी फार मोठा गुन्हा आहे. तशी चूक करू नका. आपण मग हे जे काही वाङ्मय चौर्य आहे उघडकीला कसं येतं? पूर्वीच्या काळामध्ये याच्याकरता ग्रंथालयांचा आधार घेतला जायचा. ग्रंथालयात असणाऱ्या संशोधनपर माहितीचा, लिखाणाचा, साहित्याचा वापर करून असंच लिखाण कोणी जर केलं असेल, तर ते उघडकीला आणण्याचा अनेक प्रकाशन संस्था कॅटलॉग्स प्रकाशित करतात, संदर्भ ग्रंथ. त्याच्यामध्ये पूर्वी कोणकोणत्या विषयावर संशोधन झालं आहे त्याची साध्यंत माहिती असते. त्यावरून देखील वाङ्मय चौर्य लक्षात येत असेल. रेफरन्स इंडेक्स, संदर्भाकरता असणारे जे निर्देशांक असतात, त्याच्यावरून देखील वाङ्मय चौर्य लक्षात येऊ शकते. परंतु आता मात्र नवीन पद्धती आल्या आहेत. लायसन्स सॉफ्टवेअर्स आहेत, वेबसाईट्स आहेत, डेटाबेसेस आहेत. त्याच्यामुळे कोणतं साहित्य कोणी कुठून घेतलं आहे हे उघडकीला आणण्याकरता संगणकाच्या तंत्रज्ञानाचा एवढा उत्तम वापर केला जातो की त्यामुळे आपण एखादी कल्पना कुठून घेतली आहे, एखाद्या पुस्तकात 500 पानांच्या पुस्तकातला एक जरी पॅरेग्राफ नकलीचा असेल, तर तो कुठून घेतला आहे, कशाचा चुकून एकसारखा अनुवाद केला आहे का, या सगळ्या गोष्टी हुडकून काढता येतात. मग याच्याकरता आपण काय करायला पाहिजे? तर आपण सगळ्यात पहिले वेबसाईट्सवर आपण जी माहिती घेतो आहे ती आहे का, हे पाहून घ्यायला पाहिजे. असेल तर ती आपण टाळली पाहिजे. ती आपल्या मनाने, आपल्या पद्धतीने, आपल्या विचारांती लिहिली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनाच्या शीर्षकांचे कॅटलॉग्स उपलब्ध असतात. आपला संशोधनाचा विषय, आपल्या लिखाणाचा विषय, आपल्या लेखाचा विषय आणि पूर्वी कोणी लिहिलेला लेखाचा विषय सारखा आहे का, हे आपल्याला तपासता येतं. आपण जर समजा ग्रंथसूचीमधून या विषयावर कोणी कोणी कसं कसं लिखाण केलं हे जरी शोधण्याचा प्रयत्न केला, तर अद्ययावत प्रकारच्या ग्रंथसूचीत अनेक ग्रंथालय प्रकाशित करतात, विषयवार प्रकाशित करतात. त्यावरून देखील आपल्याला हे तपासता येतं. आपण जर प्रकाशित झालेल्या साहित्याचा संग्रह, ज्याला अँथॉलॉजी म्हणतात, त्याच्यावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला हे समजून घेऊ शकतो. एखाद्या संस्थेचा आपण अभ्यास करतो, तर त्या संस्थेचा अभ्यास यापूर्वी कोणी केला आहे का, हे त्या प्रकाशनाकडून किंवा त्या संस्थेकडून देखील आपल्याला माहीत करून घेता येतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या माहितीचा वापर जर आपण केला तर आपल्याला बऱ्याच वाईट गोष्टी टाळता येतात. विद्यापीठाच्या विद्यापीठ AIU, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, या संस्थेद्वारे विकली दर आठवड्याला युनिव्हर्सिटी न्यूज नावाचं एक साप्ताहिक प्रकाशित होतं. त्याच्यामध्ये दर महिन्याला कोणकोणत्या विषयांवर संशोधन झालं आहे आणि संशोधन सुरू आहे त्याची साध्यंत माहिती विद्यापीठवार दिली असते, विषयवार दिली असते. आपण त्याचाही संदर्भ म्हणून वापर करू शकतो. मग आपल्याला जर समजा हे वाङ्मय चौर्य टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? ज्या साधनातून, ज्या माहितीतून
ज्या स्त्रोतातून आपण माहिती घेतली आहे, ज्या लेखातून घेतली आहे, त्याचं योग्य आणि परिपूर्ण त्याचा उल्लेख करणं, तो नमूद करणं हे आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. सामान्यपणे आपण उतारे किंवा उद्गार काही महत्वाचे वाक्य आपण घेतो, कारण आपल्याला ती वाक्य फारच प्रभावी वाटतात, उपयुक्त वाटतात, संदर्भाला योग्य वाटतात. त्यांना नेहमी त्यांचा उल्लेख परिपूर्णपणे केला पाहिजे. आकृत्या आणि चित्र यांची नक्कल करू नका. जो कोणता स्रोत वापरला असेल त्याची पूर्ण माहिती द्या. याच्यामुळे आपण वाङ्मय चौर्य तर टाळू शकतोच, पण आपल्यावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जेव्हा केव्हा आपण एखाद्या पुस्तकातून एखादी आकृती घेतो, एखादा पॅरेग्राफ घेतो, एखादा परिच्छेद घेतो, तेव्हा तात्काळ त्याच्या खाली त्याचा स्रोत लिहा. जर ते आपलं स्वतःचं चित्र, आपण स्वतः काढलेलं चित्र, आकृती असेल तर खाली नमूद करा लेखकाचे स्वतःचे योगदान. जेव्हा एखाद्या ठिकाणून आपण माहिती घेतो त्यावेळेला त्याच्या संदर्भातील योग्य ती माहिती, प्रकाशकाचं नाव, लेखकाचं नाव, वर्ष, क्रमांक असेल तर क्रमांक असेल त्याला तर क्रमांक, ISBN नंबर असेल, ISSN नंबर असेल, पृष्ठ क्रमांक, या सर्व गोष्टी योग्य प्रकारे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. बरीच वेळा एखाद्या पुस्तकाच्या 5 किंवा 10 आवृत्ती निघतात, 50 आवृत्ती निघतात. मग हे कोणत्या आवृत्तीतून घेतला हे देखील नमूद करणं आवश्यक आहे, कारण बरेच वेळा आवृत्तीमध्ये हळूहळू बदल होत जातो आणि म्हणून मूळ स्रोत कोणता आहे हे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता हे शोधायचं कसं हो? काही गोष्टी आपण शोधल्याच पाहिजे. त्याच्यामुळे आपण वाङ्मय चौर्य टाळू शकतो. शीर्षकांमध्ये कधीही साधर्म्य असता कामा नये. मग आपला लेख असेल, संशोधनपर आपलं कार्य असेल, प्रबंध असेल, सारखं शीर्षक असणं वाङ्मय चौर्याचं पहिलं लक्षण आहे. उपशीर्षक जे असतील त्यात देखील साधर्म्य असता कामा नये. ज्या विषयाला धरून, ज्या मुख्य विचार प्रवाहाला धरून आपण संशोधन करीत आहोत त्याला धरूनच आपलं संशोधन इतरांनी केलं नाही याचीही कल्पना आपल्याला असली पाहिजे. ज्या कल्पना आपण आपल्या संशोधनात वापरणार आहोत त्या कल्पना पूर्वी कोणी वापरल्या आहेत का याचाही विचार केला पाहिजे. ज्या प्रकारचं सर्वेक्षण आपण करीत आहोत असं सर्वेक्षण त्याच पद्धतीने कोणी केलं असेल तर ते आपण टाळावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रयोगांची नक्कल कधीही करू नका आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करा. एका मुख्य माध्यमाचा उल्लेख मला करावायचा आहे, तो म्हणजे डेटाबेस. वेगवेगळ्या प्रकारचे डेटाबेसेस आज अनेक प्रकाशक प्रकाशित करतात, त्यांची माहिती मी पुढे देणारच आहे. परंतु या डेटाबेसमध्ये एकाच वेळेला एका डेटाबेसमध्ये कधी कधी 40 ते 50,000 किंवा काही लाखाहून अधिक लेखांचा उल्लेख असतो. त्यांची संपूर्ण माहिती फुल टेक्स्ट देखील असतं. मग अशा डेटाबेसचा जर आपण वापर केला तर इतरांनी केलेल्या कामाची आपण नक्कल करीत आहोत का हे आपल्याला सहजपणे लक्षात घेता येईल. काही गोष्टी तपासून घ्या. ज्या महत्वाच्या वाक्यांचा आपण उल्लेख करणार आहोत त्या वाक्यांचा उल्लेख पूर्वी कोणी केला आहे का? जी वाक्य आपण इतरांकडून आपल्याकडे, आपल्या संशोधनाकडे इतरांचं लक्ष जावं, वेधलं जावं, आपलं लिखाण अधिक प्रभावी व्हावं करतो तशीच वाक्य इतरांनी कोणी वापरली आहेत का हे शोधून घ्या. कल्पनांचं साधर्म्य कधीही असू देऊ नका. जे काही बेसिक आपले मूलभूत गृहीतक आहेत, उपसिद्धांत आपण आपल्या संशोधनाकरता घेतो तसेच उपसिद्धांत इतरांनी घेतले नाहीत याची काळजी घ्या. जेव्हा जेव्हा आपण संशोधन पूर्ण करतो, प्रबंध पूर्ण करतो तेव्हा समान असणारे असे मुख्य विषय कधी असू नये. त्यात वेगवेगळ्या प्रकारे बदल आपण घडवून आणू शकतो, आणला पाहिजे. आणि म्हणून शोधगंगा नावाची जी विद्यापीठावरची जे डेटाबेस आहे त्याच्यामध्ये आपण तपासू शकतो. आपण JSTOR मध्ये तपासू शकतो. महत्वपूर्ण ज्या संशोधनपर पत्रिका आहेत त्याच्यामध्ये तपासू शकतो. प्लॅगरिझमचे वाङ्मय चौर्याचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे प्रत्यक्ष प्लॅगरिझम, याच्याकरता गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. मूळ मजकुराची जशीच्या तशी नक्कल करणं, हेतू पुरस्सर नक्कल करणं, हे म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मय चौर्य. एखादी कल्पना उधार घेऊन तिचा वेगवेगळ्या प्रकारे विकास करणं, विशेषतः इंटरनेट वरून घेऊन, हाही वाङ्मय चौर्याचा प्रकार आहे. काही ठिकाणी थोडस संपादन करून तीच कल्पना वेगळ्या प्रकारे मांडली असेल ते देखील. विशिष्ट प्रकारचं साहित्य खूप मोठ्या प्रमाणात आपण वापरलं असेल पण त्याच्याबद्दल त्याचा नामनिर्देश केला नसेल तर ते देखील वाङ्मय चौर्य आहे. अपघाताने कधी कधी वाङ्मय चौर्य, आपण एखादी कल्पना आपल्या मनात येते, ठीक आहे, आपण इतरांकडून घेतली असते म्हणून नव्हे, आपण खूप विचार करतो, आपण विचारवंत असतोच आणि त्यामुळे आपल्या विचारांना आपण अचानक अशी भार येते आणि त्या विचारांना जेव्हा आपण मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला इतरांच्या कल्पनांचा वापर केला असं होत नाही. परंतु अशा वेळेला साधर्म्याचं प्रमाण खूप कमी असतं हेही लक्षात घ्या. त्याला आपण अपघाताने झालेला वाङ्मय चौर्य म्हणता येईल. कधी कधी एखादा स्रोत आपण वापरला असेल पण त्याचा आपण उल्लेख करायला अनवधानाने विसरलो असू. जर आपण उल्लेख जरी केला असेल पण तो योग्य प्रकारे केला नसेल
तर ते देखील अपघाताने झालेलं वागणं, म्हणजे उल्लेख केला आहे पण त्यात परिपूर्णता नाही. दुसऱ्यांनी दिलेलं साहित्य आपण वापरतो आहे, परंतु ते साहित्य वापरताना त्याचा हवा तसा योग्य प्रकारे नामनिर्देश केला नसेल, त्याला श्रेय दिलं नसेल, काही प्रमाणात दिलं असेल, काही प्रमाणात दिलं नसेल, हे सगळं अपघाताने झालेलं असं मानलं जातं. त्याच्याकरता क्षम्यता आहे. मग आता हे आपण कसं थांबवू शकतो? सगळ्यात पहिले तर आपल्या मनाने, आपल्या स्वतःच्या शैलीने लिहायला शिका. मी कदाचित पुढच्या काळामध्ये स्वतंत्र शैलीने लेखन कसं करता येईल याच्यावर एक व्याख्यान देणारच आहे. आपली स्वतःची लिखाणाची एक आणखीन संशोधनाची एक व्यूहरचना तयार करा. नियोजन करा की मला कसं संशोधन करायचंय, कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या स्वतंत्र कशा असतील याचा विचार करा. स्वतःचा एका विशिष्ट पद्धतीने योग्य प्रकारे विचार करण्याची शैली विकसित करा. विवेकपूर्ण दृष्टिकोन ठेवा आणि स्वतंत्र विचारालाच प्राधान्य द्या. आपला विचार सुरुवातीला चुकीचा वाटेल, वेडगळपणासारखा वाटेल, सदोष वाटेल, पण हळूहळू त्याला परिपक्वता येते. त्याच्यामध्ये एक सुधारणा येते, त्याच्यात एक विशिष्ट प्रकारची दिशा येते. प्रयत्न केल्यानेच विचारांमध्ये शुद्धता येत असते, हे विसरू नका. नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवा. जो विषय आपण संशोधनाकरता घेणार आहोत त्याच्याबद्दल आधी परिपूर्ण वाचन करा, म्हणजे तुम्हाला विषयाचा नवीन पैलू सहजपणे लक्षात येईल. खूप स्वतंत्र आणि नवीन प्रकारे विचार करण्याची शैली विकसित करण्याचा प्रयत्न करा. हे अत्यंत कठीण काम आहे असं सुरुवातीला तुम्हाला जाणवेल, परंतु सरावाने चांगल्या प्रकारे विचार करणं प्रत्येकाला साध्य होतं. वेगवेगळ्या कल्पनांमध्ये काही परस्पर संबंध आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारा आणि असा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. अनेक नवीन कल्पना आपल्याला सुचतील. ज्या विषयावर संशोधन करावयाचं आहे त्या विषयातलं नवीन क्षेत्र कोणतं आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आपल्या कल्पनांचा विकास आपणच करू शकतो. वेळ लागेल, पण चांगल्या कल्पनांचा विकास आपण निश्चितपणे करू शकतो. स्वतंत्रपणे लिखाणाचा एक स्वतःचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करा. आपल्या लिखाणाचा आराखडा एकदा कच्चा तयार झाला की त्यातले दोष आपल्याला सहजपणे कळतात. मग ते आपण दुरुस्त करू शकतो आणि त्यामुळे एक नवीन शैली, एक नवीन आराखडा, नवीन संशोधनाला आपण जन्म देऊ शकतो. स्वतःची शैली विकसित करणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी शैली विकसित करता येते. स्वतःचा एक दृष्टिकोन विकसित करता येतो. हा जितका प्रच्छन्नपणे, जितका प्रगल्भपणे आपण विकसित करतो, तितक्या आपल्या संशोधनाचा दर्जा अधिक अधिक सुधारित जातो. मग आपण हे जे संशोधन करीत असतो त्याच्यात नक्कल झाली आहे का याच्याकरता आपण तपासण्याकरता वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा आज संगणकाच्या माध्यमातून वापर करू शकतो. हे सॉफ्टवेअर आपण कशा करता वापरतो, तर आपण लिहिलेलं लिखाण इतरांनी कोणी पूर्वी लिहिलं आहे का हे तपासण्याकरता, आपल्या लिखाणातला प्रमाणबद्धता आणि एक विशिष्ट आधार आणि दर्जा प्राप्त करून देण्याकरता. जेव्हा आपण लिहिलेलं लिखाण इतरांच्या लिखाणाशी त्याची तुलना होऊन आपलं वेगळं आहे असं सिद्ध होतं, आपोआपच त्याला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. आपल्याला एक नावलौकिक आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला मान्यता मिळू शकते. त्याची मूलभूतता जर सिद्ध झाली तर त्या लेखनाचं श्रेय, त्याचं महत्व संशोधनाच्या समाजामध्ये, संशोधकांच्या समाजामध्ये, एखाद्या विषयामध्ये, एखाद्या व्यासपीठावर आपण मांडू शकतो आणि ती आपल्याकरता अत्यंत अभिमानाची बाब असू शकते. लक्षवेधी आणि हेतू पुरस्सर योग्य दर्जाचं विशिष्ट हेतूंना साध्य करणारं लिखाण आपण करू शकतो आणि ते आपण जर तपासून घेतलं तर त्याचं श्रेय, त्याचा लौकिक, त्याच्यातून मिळणारं आत्मिक समाधान या सर्वच गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. मग कोणकोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आपलं लिखाणाची शुद्धता, मूलभूतता तपासण्याकरता उपलब्ध आहेत? दोन प्रकारचे सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. एक म्हणजे ज्याच्याकरता आपल्याला पैसे द्यावे लागतील, सशुल्क असणारं सॉफ्टवेअर, आणि जे सहजपणे फुकट, मोफत मध्ये, निशुल्क इंटरनेटवर उपलब्ध आहे. जे सॉफ्टवेअर सशुल्क असतं त्याचा आवाका, त्याची खोली खूप जास्त असते. त्याच्याकरता एक विशिष्ट फी आपल्याला द्यावी लागते. या उलट, आणि ही फी मात्र देण्याकरता आपल्याला क्रेडिट कार्डचाच वापर करावा लागतो. बहुतेक चांगले उत्तम सॉफ्टवेअर्स आज सशुल्कच उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं कव्हरेज, त्यांचं व्याप्ती, त्यांचं क्षेत्र अत्यंत व्यापक असल्यामुळे त्यांचा वापर करणं आपल्याला खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतं. मग हे सॉफ्टवेअर्स आपल्याला कशा कशा प्रकारे मदत करतात हे जरा आपण लक्षात घेऊया. एकतर संदर्भ सूची तपासून घ्यायला आपण जे काही कोटेशन्स वापरले आहेत, जे काही उतारे वापरले आहेत, त्यांची सत्यासत्यता, त्यांची मूलभूतता, त्यांचं उपयुक्तता, त्याचा संदर्भ तपासण्याकरता जिथे कुठे आपण साहित्य वापरलं असेल, उधार घेतलं असेल, वेगवेगळ्या ठिकाणून प्राप्त केलं असेल,
ते कसं प्राप्त केलं आहे, त्याचा स्रोत कोणता आहे, मूळ स्रोत हे तपासण्याकरता आपल्या लिखाणाचं व्याकरण आणि शुद्धता, आता अर्थात जे लोक इंग्रजीत लिहितात त्यांच्याकरता स्पेलिंग आणि ग्रामर या दोन गोष्टी तपासण्याकरता, आपली शैली तयार करण्याकरता, आपण वाक्यांचा संदर्भ योग्य प्रकारे, बरेच वेळा इंग्रजी लिहिताना आपण जे वाक्य वापरतो त्याचा मूळ संदर्भ वेगळाच असतो, पण आपल्या लक्षात न आल्यामुळे आपण ते भलत्याच ठिकाणी वापरतो, ते हास्यास्पद होतं. ते टाळण्याकरता एखाद्या विशिष्ट प्रकारचे आपल्यावर शेरे येऊ नये, आपण हे अशाच प्रकारे लिहून चुकी केली असं कोणी म्हणू नये, ते टाळण्याकरता सामान्यपणे टीकाकारांच्या दृष्टीने ज्या चुका एखाद्या व्यक्तीकडून लिखाणात होत असतात त्या टीका त्या दोष टाळण्याकरता आणि आपल्याला योग्य माहिती मजकूर पाठपुरावा म्हणून मिळावा या सगळ्यांकरता या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. मग हे कोणकोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर जे आपल्याला सहज आणि कुठलाही शुल्क न भरता इंटरनेटवर उपलब्ध आहेत, ज्यांच्याकरता आपल्याला पैसे द्यावे लागत नाही, असे अनेक सॉफ्टवेअर्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. डस्ट बॉल, ड्युपिल चेकर, ब्लॅक स्कॅन, ब्लॅक ट्रॅकर, प्लॅगरिझम चेकर, प्लॅगरिझम सॉफ्टवेअर, अशा अनेक नावांची, याहीपेक्षा अनेक अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ही एक केवळ नमुना सूची आहे, ही काही परिपूर्ण नाही. परंतु एक लक्षात घ्या की जेव्हा आपण मोफत काही घेत असतो तेव्हा त्यातून आपल्याला परिपूर्ण लाभ मिळू शकत नाही. जेव्हा आपण मोफत असणारं, शुल्क नसणारं सॉफ्टवेअर वापरतो त्याच्यामध्ये लिहिलं असतं की याच्यात 5 ते 10% पर्यंतच प्लॅगरिझमचा चेक केला जाईल, म्हणजेच 90% लिखाण तपासलं जात नाही. बरेच वेळा त्या 10% जर आपल्याला काही दोष नाही असं लिखाण लिहून आलं तर आपण समजतो की माझं लिखाण चांगलं आहे, परंतु प्रत्यक्षात जो भाग तपासला गेला नाही त्याच्यामध्ये जर दोष असेल तर तो आपल्याला सांगितला जात नाही. बरेच वेळा अशा प्रकारच्या शुल्कहीन जे सॉफ्टवेअर्स असतात त्यांचा आवाका फार सीमित असतो, त्यांच्यामध्ये फक्त शीर्षक किंवा विशिष्ट प्रकारचा भागच तपासला जातो, परिपूर्ण तपासणी होत नसते. आणि म्हणून सशुल्क सॉफ्टवेअर्स आपण घ्यायला पाहिजे. मग हे कोणकोणते आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविलेलं टर्निटिन नावाचं, प्रत्येक संशोधकाला ज्याला पीएचडी किंवा एमफिल करायचं आहे त्याला त्याचं लिखाण टर्निटिनवर तपासावं लागतं. प्लॅगरिझम डिटेक्ट नावाचं एक सशुल्क आहे, चेक इन फॉर प्लॅगरिझम नावाचं आहे, राईट चेक नावाचं आहे, कॉन्सेक्सस नावाचं आहे, असे अनेक सशुल्क सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ही सुद्धा यादी परिपूर्ण नाही, यापेक्षा अधिक अनेक चांगले उत्तम सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. मग या सशुल्क सॉफ्टवेअरचे लाभ कोणते आहेत? अत्यंत उत्तम दर्जाचं अचूकता याच्यामध्ये असते, स्पष्टता असते, आपलं लिखाण मूलभूत आहे याचं एक प्रकारचं प्रमाणपत्र हे या सॉफ्टवेअर मधून मिळतं. याचं जी व्याप्ती आहे ती विलक्षण जास्त असते, जवळपास 100 पैकी 100ही पानं तपासून मिळू शकतात. याचा डेटाबेस विलक्षण विस्तृत असल्यामुळे आपण कुठूनही जरी साहित्य उधार घेतलं असेल ते सर्व शोधण्याची याची शैली आणि कौशल्य असतं, क्षमता असते, त्याला मान्यता आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपलं लिखाण जर मूलभूत आहे असं जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल तर ते सशुल्क सॉफ्टवेअरवरून तपासून घेणं अत्यंत लाभदायक आहे, उपयुक्त आहे, सल्ला देण्यासारखं आहे. मग आपण हे सॉफ्टवेअर घेतले पाहिजेत का? याचं उत्तर हो असं आहे. जसं की औषध घेतल्याशिवाय रोगापासून मुक्ती मिळत नाही आणि बरेच वेळा एखादा आजार होण्यापूर्वीच एखादं औषध घेणं हे अधिक उपयुक्त असतं, अनुकूल असतं, सोयीस्कर असतं, तसंच आपलं लिखाण प्रकाशित करण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे तपासून घेणं केव्हाही सल्ला देण्यासारखं आहे, केव्हाही उपयुक्त आहे, केव्हाही चांगल्या दर्जाचं मानलं जाईल. आपल्याला कोणतंही नुकसान होऊ नये, आपल्या प्रतिमेला तडा पोचू नये, आपल्या लिखाणाबद्दल कोणी अपशब्द काढू नये, आपली प्रतिष्ठा टिकून राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण सशुल्क सॉफ्टवेअरचा वापर करणं नेहमीच योग्य दर्जाचं मानलं जाईल. आणि म्हणून आपली मूलभूतता तपासून घेण्याकरता आपण अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरचा वापर केला पाहिजे. मग टर्निट इन जे आहे हे आपण वापरण्यापूर्वी स्वतःच्या लिखाणाची काळजी घेतली पाहिजे, तपासून त्याची खात्री करून घेतली पाहिजे. माझा तुम्हाला असा सल्ला आहे की टर्निट इन सारखं सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी की जे आपण आपल्या संशोधनपर लिखाणाकरता वापरत असतो, आधी दुसऱ्या एखाद्या सॉफ्टवेअरवरून आपलं लिखाण तपासून घ्यावं, म्हणजे त्यातील दोष आपल्या लक्षात येऊन ते आपण अगोदरच दूर करू शकतो. एकदा टर्निटवर आपलं साहित्य अपलोड झालं, संशोधनपर लेख अपलोड झाला की त्यात नंतर बदल करता येत नाही. आणि म्हणून टर्निटिनवर लिखाण आपलं अपलोड करण्यापूर्वी, साहित्य चढविण्यापूर्वी, लेख, संशोधनपर लेख, प्रबंध चढविण्यापूर्वी तो तपासून घ्या, मगच त्याला वापरा. संशोधनपर लिखाणाबाबत काही गोष्टींची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आपण नेहमीच सेफ्टी नेट्सचा, सुरक्षा कवचाचा वापर केला पाहिजे.
एखादं लिखाण केल्यावर आता कोण बघणार आहे, आता मला याची चिंता नाही, अशा प्रकारचा भ्रम ठेवून कधीही लिखाण करू नका. सुरक्षा हे कवच आहे, त्याला भिडून सहसा कोणी येऊ शकत नाही. जसं की आपण लढाईत शस्त्रांशिवाय लढत नाही, तसंच लिखाण प्रकाशित करताना आपण सॉफ्टवेअरचा वापर न करता, प्लॅगरिझमचा चेकिंगचा वापर न करता लिखाण प्रकाशित करणं धोकादायक आहे. युद्धात जसा पराभव तशीच आपली बदनामी. आणि म्हणून योग्य प्रकारे आपलं लिखाण तपासून घ्या. हे लिखाण तपासण्या करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? आपण नमूद केलेला वापरलेला प्रत्येक स्रोत तपासून घ्या. एखादं उतारा, एखादं उदाहरण, एखादं वाक्य आपण कुठून घेतलं असेल आणि जर ते कम्प्लिटली योग्य पूर्णपणे घेतलं असेल तर त्याचा मूळ स्रोत जसाच्या तसा लिहिण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या लिखाणाला योग्य प्रकारे श्रेय द्या, ते नमूद करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतरांचं लिखाण त्यांच्या परवानगीशिवाय कधीही वापरू नका. आपल्या संदर्भ सूचीमध्ये वापरलेल्या अशा प्रत्येक ग्रंथाचा, लेखाचा, साहित्याचा, स्रोताचा योग्य प्रकारे आणि परिपूर्ण उल्लेख करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे कुठे कॉपीराईट मटेरियल असेल तर त्याचा योग्य ते शुल्क द्या आणि मगच त्याची परवानगी घेऊन त्याचा वापर करा. आपण सुरक्षित राहाल. चांगलं संशोधन करण्याची तुमची मानस आहे, तुमची इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी ही सदिच्छा माझी तुम्हाला आहेच. पण अशा प्रकारे उत्तम दर्जाचं लिखाण करणं आपल्याकरता अत्यंत आवश्यक आहे. त्याची शैली, आपली स्वतःची विचारशैली विकसित करा, लेखन शैली विकसित करा. नक्कल से बचो हाच याचा मुख्य सल्ला आहे, तो कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो. हॅलो, हा तर मला बोला. एक प्रश्न आहे. हा प्रियांका बोलते सर. माझा प्रश्न असा आहे की आपला एखादा रिसर्चचा टॉपिक किंवा एखादा चॅप्टर सेकंडरी डेटाबेस वरती असेल तर त्याच्यात प्लॅगॅरिझम कसं टाळता येईल? टाळता येणारच नाही, पण तो प्लॅगरिझम तेव्हा होईल की जेव्हा तुम्ही स्रोत नमूद करणार नाही. जर तुम्ही स्रोत नमूद केला असेल तर प्लॅगरिझम होणार नाही ना. उदाहरणार्थ एक चॅप्टर माझा असा आहे की प्रोफाईल ऑफ सिलेक्टेड पब्लिक सेक्टर बँक, जसे की प्रोफाईल ऑफ स्टेट बँक असू ऑफ द्या. इंडिया. तर तुम्ही ज्याच्या माध्यमातून ही माहिती घेतली असेल स्टेट बँकेबद्दल, ते प्रत्येक माध्यमाचा स्रोताचा उल्लेख करा. कारण सेकंडरी सोर्स जेव्हा म्हणतो आपण त्याचाच अर्थ असा की जिथे कुठेतरी संदर्भ आपण घेतलेला आहे, मग असा संदर्भ परिपूर्णपणे नमूद करणं म्हणजे काही गुन्हा नाही. आणि जर हा Thank you, पब्लिक sir. डोमेन मधला असेल तर फक्त संदर्भ नमूद करावा लागतो. प्रायव्हेट डोमेन म्हणजे कोणाचं व्यक्तिमत्व त्याच्यावर असेल, कोणाचं स्वामित्व असेल तर मात्र केवळ परवानगी घेऊन चालत नाही, त्याचं काही शुल्क असेल ते द्यावं लागेल. थँक्यू सर. हा, पुन्हा अजून कोणाला काही विचारायचं आहे का? ऐकू येत नाही? जाधव, ऐकू येत नाही मला. ऐकू येत नाही आहे. म्यूट केलाय तुम्ही, अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. हा बोला सर. सर थँक्यू व्हेरी मच. काही क्वेश्चन नाही माझ्याकडून, पण खूप खूप आभार सर. दीपक बोला बोलतोय सर. थँक्यू व्हेरी मच सर. प्लीज. सर मी काही विचारायचं आहे का? सर मला विचारायचं आहे सर. हा सर. मी प्राध्यापक प्रसाद डाबरे, सेंट जोसेफ कॉलेज विरार वेस्ट, डॉक्टर सुभाष डिसोजाच्या रेफरन्स वरून मी इकडे पार्टिसिपेट झालोय. थँक्यू व्हेरी मच. खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन आणि खूप महत्वाच्या विषयाला तुम्ही आज हात घालून फार चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलेलं आहे. सर माझा प्रश्न असा आहे की प्लॅगॅरिझम समजा इन केस कळत नकळत झालं तर किती % पर्यंत ते अलाउड विद्यापीठ आहे? अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे फक्त 8% पर्यंत. ओके. फक्त आणि 8%. सर म्हणजे शक्यतो आपण जास्त करून कोणाचं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात शुल्क देऊन वगैरे ते आपण कोणाचं नाव वगैरे नोंदणी करणं, आपण जे रिसर्च करतो शक्यतो टीचिंग फॅटर्निटी वगैरे म्हणजे सगळे शिक्षक वगैरे, तर आपण फार मोठ्या प्रकारचं तर एक श्रेय देणेच तोच एक कळीचा मुद्दा असतो का? म्हणजे तेवढं दिलं तर ही सगळी महत्वाचा मुद्दा आहे. हॅलो. श्रेय देणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण श्रेय न देता वापरणं म्हणजेच वाङ्मय चौर्य. श्रेय दिल्यानंतर वाङ्मय चौर्याची तीव्रता कमी होते. केवळ श्रेय देणं पुरेसं नसतं, तर ज्या माध्यमातून ज्या स्रोतातून आपण ते घेतलं असेल तो स्रोत परिपूर्णपणे नमूद करणं. म्हणजे इतरांना जर कोणाला तो स्रोत तपासायचा असेल, पाहायचा असेल, वापरायचा असेल तर त्यांना तो वापरता आला पाहिजे. हा देखील त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे.
सर Hello, थँक्यू sir. व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. हॅलो सर, बोला दादा. आवाज येतोय सर? येतोय आता आवाज ओके तुमचा. बोला. ओके. हा तर खूप नेहमीप्रमाणे खूप सुंदर लेक्चर झालं. माझे 2 प्रश्न होते सर. बोला बोला. पहिला प्रश्न असा आहे की प्रभाव शैलीला आपण नक्कल म्हणू शकतो का? हा? आणि दुसरा प्रश्न, पहिला प्रभाव प्रश्न शैली जी आहे, प्रभाव शैली जी आहे, बरं. समजा माझ्यावर एखाद्या लेखकाचा प्रभाव आहे, ओके, हो. आणि त्यांची जी शैली माझ्या लिखाणात उतरते आहे, त्याला आपण नक्कल म्हणू शकतो का? नाही, त्याला नक्कल म्हणता येत नाही जोपर्यंत शब्दशः ओके. त्याची नक्कल झाली नसेल किंवा ज्याची तशी नक्कल हो. झाली नसेल तोपर्यंत. आणि शैलीचं दुसरा माझा अनुकरण तर सर्वच प्रश्न लोक आहे, करतात. शैलीचं अनुकरण करणं म्हणजे गुन्हा नाही, पण त्या शैलीचं नक्कल करताना केवळ शैली असेल तर ठीक, पण शब्दही तसेच असतील तर चुकलं गड्या. बरोबर. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की संदर्भ नमूद करणं ही एक पळवाट होईल का? नाही, पळवाट नाही. संदर्भ नमूद करण्याची जी पद्धत आहे ती शास्त्रशुद्ध, आता शास्त्रसंमत आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळे ती पळवाट नाही आहे. संदर्भ नमूद न करता लिखाण करणं म्हणजे वाङ्मय चौर्य असल्यामुळे संदर्भ नमूद केल्यानंतर ती पळवाट होत नाही. आणि तिसरा एक छोटासा प्रश्न की अपघात हेतुपुरस्सर घडून येतात की घडून आणल्या जातात? आता हे मला सांगता येणार नाही. त्याचं उत्तर मला देणं शक्य नाही, कारण अपघात म्हटल्यानंतर तो हेतुपुरस्सर नसावा असं मानलं जातं. ओके ओके, ठीक आहे. हॅलो धन्यवाद सर. हॅलो सर. मी फोनवर Hello, बोलतो. sir. ओके. Hello sir. Good evening sir. Good evening sir. This is Dr. Suresh Popkar sir. बोला. Yeah, this is from Goa. Sir, Okay. you covered a very good session on the plagiarism. Actually, but I had one question, sir. Now, suppose we, sir, try to take the concept. If we read the concept, one concept of a particular thesis, and we try to depict the same concept in our own way, own style, will it affect If you provide it or publish it in your own style, then it is not copyright. It is not plagiarism. But if you copy Yeah. the style as well as the words and the format, then it is a plagiarism. Okay, sir. Okay, yes, sir. Thank you, sir. It was a very good session, sir. Thank you, sir. येत्या बुधवारी नवीन विषय राहील. विषय उद्या तुम्हाला सगळ्यांना कम्युनिकेट केला जाईल. संशोधनाचाच Yes, विषय sir. राहील. शक्यतोवर विषय राहील Yeah. इंटरनेटचा कल्पक वापर कसा करता येतो, पण विषय मी अद्याप निश्चित केला नाहीये. आज रात्री माझं प्रेझेंटेशन तयार झाल्यावर मी निश्चित करेन. तर उद्या तुम्हाला इंटरनेटवर बघता येईल. प्रत्येकाला तसा मेसेज येईल. आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं अशी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला यातून जर थोडा जरी लाभ झाला तरी माझ्या या प्रयासांना यश आलं असं मी मानतो. धन्यवाद.